नमस्कार, मी डॉक्टर सर्वेश सोमण क्वेश्चन्स इन माइंडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण घेऊन आलोय एक नवीन विषय, नवीन पॉडकास्ट. आणि आजच्या या पॉडकास्टचे जे सहप्रायोजक आहेत ते आहेत इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिक. या क्लिनिकची सुरुवात 2011 सालापासून झाली. ज्या वेळेला डेंटल इम्प्लांट नवीन होतं तेव्हापासून हे डेंटल इम्प्लांटमध्ये काम करतात. लोकांना डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे पटवून देण्यासाठी सुद्धा यांना जवळपास 2 वर्ष लागली. आज दर महिन्याला सरासरी 35 ते 40 डेंटल इम्प्लांट या ठिकाणी होतात. याशिवाय कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही देखील या ठिकाणी केली जाते. तुम्हाला जर इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिकशी संपर्क साधायचा असेल तर इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिकची संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिकच्या सरांचा नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. किडनी म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, हल्ली जे आजार वाढत आहेत त्यामध्ये किडनी फेल्युअर हे वाढणारा आणि गंभीर आजार आहे. आणि बऱ्याच वेळा त्याची भीती वाटते की अरे बापरे, आपण ऐकतो किडनी फेल्युअर झालाय, किडनीमध्ये काहीतरी बिघाड झालाय. तर आजचा हा जो विषय आहे हा त्याचसाठी आपण घेतलेला आहे, तो म्हणजे किडनी फेल्युअर. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर आलेले आहेत हे यापूर्वी आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन गेलेले आहेत. जवळपास 26 वर्षाचा आयुर्वेद प्रॅक्टिसचा प्रदीर्घ अनुभव असलेले, त्याचप्रमाणे आज ज्यांची विविध विषयांवर आयुर्वेदाशी संबंधित विविध विषयांवर ज्यांची व्याख्यानं होतात असे मित्रम आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे प्रमुख चिकित्सक डॉक्टर शशिकांत कुंभार सर. सर, आपण या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आणि अभिनंदन. धन्यवाद सर्वेश. तू मला इथं संधी देतोस नेहमीच, त्याबद्दल मी तुझं नेहमीच आभार मानत असतो. कारण आयुर्वेद प्रचार आणि प्रसार करणं हाच आपला एकमेव उद्देश आहे. तर ते विविध आजारांच्या विषयी मार्गदर्शन करत असताना आपण आयुर्वेदाचा व्ह्यू त्यामधून स्पष्ट करत असतो आणि तो लोकांच्यावरून पोहोचतो. म्हणून खरं तर मीच तुला धन्यवाद दिले. धन्यवाद सर. किडनी फेल्युअर हे अलीकडं आपल्याला बघायला मिळते. आपण ऐकतो ह्याची किडनी फेल झाली किंवा त्याला डायलिसिस करायला लागलं किंवा आणखीन कॉम्प्लिकेशन झाली. तर या विषयाला सुरुवात करण्याआधी आता डॉक्टर म्हणून मला जरी माहीत असलं तरी आपल्या व्ह्युअर्सना आपण जो कोणताही पॉडकास्ट करतो तो सखोल अभ्यास करून आणि प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा आपल्या व्ह्युअर्सना त्या आजाराची त्या ह्याची पूर्ण माहिती मिळावी आणि जनजागृती व्हावी हा आपला मुख्य उद्देश असतो. तर पहिला प्रश्न सर असा आहे की मुळात किडनी म्हणजे काय, म्हणजे किडनी हा अवयव आहे, हा शरीरात असतो कुठं आणि त्याचं कार्य काय? शरीरामधले जे काही महत्वाचे अवयव आहेत त्याच्यामध्ये किडनी हा एक्सक्रेटरी ऑर्गन सांगितलेला आहे. म्हणजे शरीरामध्ये जे काही तुमचं खराब माल जमा होईल, जो आपण आहार घेतला आहे त्याचं पचन झालंय आणि उरलेलं सगळं फेकून द्यायचं आहे, ह्याच्यामधले काही जो एक्सक्रेटरी ऑर्गन असतात त्याच्यामधला किडनी हा महत्वाचा अवयव आहे की ज्या वाटे मूत्र तयार केलं जातं आणि मूत्राद्वारे संपूर्णपणे आपल्या शरीरातले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर टाकले जातात. तर किडनी ह्या 2 असतात. म्हणजे निसर्गानं देताना तुम्हाला 2 किडनी का दिल्या आहेत, तर तुम्ही एक खराब करावी म्हणून नव्हे, तर तुमच्या शरीरातलं उत्सर्जन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून. तर किडनी हा अवयव आपल्या पोटाच्या दोन्ही बाजूला फासड्यांच्या खाली थोडंसं आणि फासड्यांच्या वर थोडंसं सुरक्षित असे दोन्ही बाजूला ठेवले आहेत. ते थोडेसे पाठीमागच्या बाजूला, पाठीच्या बाजूकडच्या बाजूला असतात आणि ते जसं एखादं आपण काय म्हणतो पावटा किंवा सोयाबीनचं बीन असतं, तर त्या बीनच्या आकाराच्या त्या 2 किडन्या असतात की ज्या शरीरांना अगदी पोटामध्ये सुरक्षित अशा ठेवलेल्या दिसतात. या निमित्तानं लोकांना कळलं असेल की किडनी कुठं असते, त्याचं कार्य सरांनी सांगितलं. कारण बऱ्याच वेळा पोटात दुखायला लागल्यानंतर लोकांना किंवा पेशंटना असं वाटतं की अरे बापरे मला किडनीतच काहीतरी झालंय. तर ऍक्च्युली किडनी कुठं आहे हे या निमित्तानं लोकांना कळलं असेल. आणि किडनीचा शेप, त्याचं आता सर कार्य काय असतं किडनीचं? मी मगाशी म्हणतो तसं एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणजे शरीरामध्ये जे काही डेब्रिज तयार होते, खराब गोष्टी त्या बाहेर फेकण्यासाठी. म्हणजे आपण पाणी पिलं समजा, तर हे पाणी पहिल्यांदा रक्तामध्ये मिसळलं जातं किंवा जे काही द्रव पदार्थ घेतला तर तो रक्तामध्ये पहिल्यांदा मिसळला जाईल. रक्ताचा व्हॉल्यूम वाढेल. साधारण एक 5-5.5 लिटर प्रत्येकाच्या शरीरात साधारणतः रक्त असतं, तर त्याचं व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे व्हॉल्यूम वाढलेल्या शरीरानं जे काही कार्य केले, म्हणजे पेशींच्या मध्ये जाऊन ते फ्लुइड काम केलं, त्यानंतर त्याच्यामधनं जे काही फ्लुइडमध्ये जमा झालेल्या डिब्रीज आहेत त्या तिथं आल्या आणि किडनीमधून जी किडनीमध्ये आर्टरी येते, म्हणजे रक्तवाहिनी येते, शुद्ध रक्तवाहिनी, ती किडनीच्या आत जाते आणि त्या किडनीमध्ये बॉमेन कॅप्सूल म्हणजे छोटे छोटे नरसाळे असतात, तसे गाळणे असतात, अगदी छोटे मायक्रोमध्ये असतात
आणि त्या गाळण्यामधनं प्रेशरनं रक्त त्या गाळणीच्या वर टाकलं जातं आणि ते रक्त टाकल्यानंतर त्या गाळणीतून ते गाळलं जातं आणि तिथं मूत्रोत्पत्ती तयार होत असते. म्हणजे त्यातनं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड पास होतं. पास होताना ते फ्लुइड त्याच्या खाली एक ट्यूब असते, त्या ट्यूबमधनं पुढं जात सरकत राहतं. मग त्यात सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, अल्ट्राफिल्ट्रेशन असे त्याचे विविध नाव आहेत. म्हणजे ॲनाटॉमीनुसार त्याची नाव आहेत की तिथं कसं कसं गाळलं जातं. तर याच्यामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात, पाहिजे ते पदार्थ परत शरीर ॲब्सॉर्ब करत राहतं. अशा पद्धतीनं ते पुढं मूत्रोत्पत्ती होऊन ते रक्त एक पेल्विस म्हणून ऑर्गन असतं की जे जिथं मूत्र जमा होतं आणि त्या पेल्विसमधून ते नळीतून बाहेर टाकण्यासाठी फेकलं जातं. म्हणजे याच्यामध्ये तुमचं पोटॅशियम, सोडियम, तयार झालेले युरिया किंवा इतर सगळे घटक ज्याच्यामध्ये आपल्याला शरीराला नको आहेत असे पदार्थ जमा करतं शरीर आणि ते मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात. हेच पदार्थ जर शरीरात अडकले तर आजार होतात. या ठिकाणी सरांनी खूप मौल्यवान मार्गदर्शन केलं की किडनीचं फंक्शन काय आहे. इट इज एक्सक्रिटरी ऑर्गन आणि बाहेर टाकण्याचं काम शरीरातली घाण ही किडनी करत असते. तर सर आपला आजचा जो विषय आहे की किडनी फेल्युअर जो खूप वाढतोय, गंभीर आहे, तर किडनी फेल्युअर म्हणजे काय, किडनी फेल्युअरमध्ये काय होतं आणि त्याची लक्षणं काय असतात? हां, आता किडनी फेल्युअर म्हणजे काय हे समजून घेऊया. किडनीचं फंक्शन मी मग काय सांगितलं तसं की खराब टॉक्झिन्स, शरीरातले विषद्रव्ये फेकून देणं. हे फेकून देण्याची त्याची क्षमता कशावर अवलंबून आहे तर मी म्हणलं तसं ते बोवमॅन कॅप्सूल आणि त्याचं जे ॲब्सॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी असते की खराब गोष्टी जमा करून बाहेर फेकण्याची, तर ती कमी होते. ती कमी झाल्यानंतर काय होईल, ती विषद्रव्ये तुमच्या शरीरात साठायला लागतील. ती साठलेली विषद्रव्ये हे शरीराला हानिकारक असतात. म्हणजे युरिया आणि क्रिएटिन मुख्यत्वे वाढायला लागतं आणि त्याच्यामुळं शरीरात त्या वाढलेल्या घटकामुळे, विषारी द्रव्यामुळे शरीराची फिजिओलॉजी सगळी बिघडून जाते आणि शरीराला सूज यायला लागते. म्हणजे प्रत्येक वेळा किडनी फेल्युअरमध्ये मूत्रोत्पत्तीच पूर्ण बंद होते असं कधीही होत नाही. म्हणजे लोकांना काय वाटेल की किडनी फेल्युअरमध्ये लघवी व्हायची बंद होते म्हणून किडनी फेल्युअर, तर तसं नाही आहे. काही वेळा त्यातनं पाणी जात असतं बाहेर, फ्लुइड जात असतं, पण जे नको शरीराला पदार्थ ते बाहेर जायला पाहिजे ते जाऊ शकत नाही. अशा वेळेला युरिया क्रिएटिन सारखे व्हॅल्यूज बघितले जातात, ते शरीरामध्ये वाढले याचा अर्थ किडनी फेल्युअर चालू झाले असं समजलं जातं. तर किडनी फेल्युअर म्हणजे किडनीचं जे एक्सक्रिटरी फंक्शन आहे ते थांबणं म्हणजे किडनी फेल्युअर. मग किडनी फेल्युअर झालेल्या पेशंटचं निदान कसं करायचं, म्हणजे किडनी फेल्युअर झाले मग यासाठी काही टेस्ट असतात का किंवा निदानासाठी आणि काही गोष्टी वापरल्या जातात? हां, आता लक्षणं द्यायची बघूया आपण पहिल्यांदा. म्हणजे सोपं, कारण लोकांना समजलं पाहिजे की मला काय होतंय कारण मी टेस्टसाठी आता जायचं आहे का. बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे लघवी कमी होणं हे त्यातलं एक लक्षण आहे की लघवीची जेवढी क्वांटिटी दिवसाला आहे त्यापेक्षा ते कमी होणं. दुसरी गोष्ट म्हणजे लघवी लालसर जाणं, पिवळसर जाणं, त्याचा रंग बदलणं, ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे ती पायाला सूज यायला लागते किंवा डोळ्याच्या खाली सूज यायला लागते. त्यानंतर भूक लागायची कमी होते, भूक मंदावते. म्हणजे अगोदर भूक लागली असते पण ताट समोर आलं 1-2 घास खाल्ले की मळमळल्यासारखं होतं, उलटीची भावना होते. हे सुद्धा किडनीचं फंक्शन खराब असल्याचं लक्षण असू शकतं. त्याचबरोबर शरीर वृक्ष व्हायला लागतं. म्हणजे त्वचा जी असेल तर ती फुटल्यासारखी कोरडी आणि खरबरीत व्हायला लागते. हे जरा थोडं पुढच्या स्टेजमध्ये असलेलं लक्षण आहे. मग ह्याला तपासण्या काय करायचे, याचं निदान कसं होतं, तर मी डॉक्टरांच्याकडे गेला की पहिलं म्हणजे ते लघवी तपासायला लागतील की त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे किडनी फेल्युअर होऊ शकेल म्हणून ते बघते. दुसरं म्हणजे रक्तामध्ये युरिया आणि क्रिएटिन वाढलेले असतात कारण ते लघवीवाटे बाहेर गेलेलं नाही, तर युरिया क्रिएटिन पाहणं ही दुसरी टेस्ट झाली. तिसरी टेस्ट आहे ती सोनोग्राफी करणं. पोटाची सोनोग्राफी केली आणि आपल्या दोन्ही बाजूला ज्या किडनी आहेत तर त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, त्या किडनीला सूज आली आहे का, ती सूज येण्यासाठी काही मुतखडा वगैरे झाला आहे का, तर ह्या गोष्टी सगळ्या बघणं हे त्याच्या निदान करण्याचे उपाय आहे. बरं. या ठिकाणी पायाला सूज असेल किंवा मूत्र प्रवृत्ती कमी होणं ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत जी किडनी फेल्युअरमध्ये होतात किंवा दिसून येतात. सर मग सोनोग्राफीमध्ये आपल्याला किडनीचा साईज वगैरे यामध्ये बदलतो, काय असतं म्हणजे किडनी फेल्युअरमध्ये? किडनी फेल्युअरमध्ये मी म्हणालो तसं जर हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे समजा कारणच असं आहे की मुतखडा अडकलाय पुढं आणि त्याच्यामुळं मूत्र पुढं जाऊ शकत नाही, मग ते किडनीत साठायला लागतं,
तर ह्याला हायड्रोनेफ्रोसिस म्हणतात. मग हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे प्रत्येक वेळा त्या इन्फेक्शन वाढलेली सूज असते नेहमीची आपल्याला, ती नव्हे, किंवा ठणका देणारी सूज नव्हे ती, पण ती मूत्रोत्पत्ती जास्त झाल्यामुळं त्या किडनीच्या पेशींच्यावर दाब येतो आणि त्यामुळे त्यांचं कार्य मंदावतं. तर त्याला हायड्रोनेफ्रोसिस म्हणायचं. तर ते हायड्रोनेफ्रोसिस झालंय का हे बघता येतं सोनोग्राफीमध्ये. आणि जर समजा क्रॉनिक किडनी फेल्युअर असेल तर ती लिव्हरची साईज काय होईल, श्रिंक होईल, म्हणजे ते बारीक झालेलं दिसेल. काही वेळा त्याच्यामध्ये सिस्ट असतील, गाठी असतील तर त्या कळून येऊ शकतात. तर सोनोग्राफी हे त्या किडनी फेल्युअरला उपयोगी पडणारं साधन आहे. या ठिकाणी आपण बघितलं किंवा सरांचं मार्गदर्शन घेतलं की मुळात किडनी फेल्युअर म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये निदान करण्याच्या पद्धती काय आहेत. सर, मग किडनी फेल्युअर कशामुळे होतं, कारण रूट ऑफ कॉज काय आहे त्याचा? हे सगळ्यात महत्वाचं की का होतं, कारण जोपर्यंत आपल्याला समजत नाही का होतं तेपर्यंत आपण ते टाळायला जाणार नाहीये. बरोबर आहे ना. तर पहिली गोष्ट म्हणजे काही वेळा इन्फेक्शन वारंवार होणं लघवीच्या मार्गामध्ये. बऱ्याच वेळा असं दिसून येतं की लघवी चरचरणं, जळजळणं ह्याच्याकडं फार दुर्लक्ष केलं जातं. तात्पुरतं कशांतर झालं असेल, उष्णता वाढली म्हणून पेशंट तिकडं दुर्लक्ष करून टाकतो. तर अशी वारंवारची इन्फेक्शन होत असेल तर पहिल्यांदा UTI, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बसू शकतं, किंवा मूत्राशयाला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि तसंच ते किडनीमध्ये इन्फेक्शन वाढलं, जसं आपल्याला एखादं करट आणि किस्तूड होतं की ज्याच्यामध्ये गळू होतं, सूज येते एखाद्या भागाला, ज्याला आता बॉईल म्हणतात, तर तसं बॉईल होतं, तसं किडनीमध्ये पायलोनेफ्रायटिस होतो. किडनीमध्ये जर पस व्हायला लागला तर मग ती किडनीचं फंक्शन खराब होईल ना. त्यामुळे इन्फेक्शन वारंवार होणं हे किडनी फेल्युअरचं एक कारण आहे. पण सगळ्यात जास्त प्रमाणात आत्ता जे दिसतं, किडनी फेल्युअरचे खूपच पेशंट वाढले आहेत. म्हणजे मीच नवीन एक 8-10 पेशंट दर महिन्याला बघत असतो, इतका मोठा तो सध्याचा विषय झालाय. तर किडनी फेल्युअरचं प्रमुख कारण आहे ते डायबिटीस, साखर वाढलेली असणं आणि ती वारंवार हाय लेवलला राहणं, हे एक कारण होतंच. पण आता मला दुसरं असं वाटतंय की काही नवीन मॉलिक्युल्स डायबिटीससाठी वापरले जातात, तर त्यांचा पण विचार करणं किंवा त्याच्यावर संशोधन होणं मला फार गरजेचं वाटतंय की अशा गोष्टींच्यामुळं. कारण आयुर्वेदाचा जो व्ह्यू आहे याच्यातला मूत्राघात म्हणजे किडनी फेल्युअरचा, तर ते काय म्हणतात की डायबिटीस म्हणजे प्रमेह हा आजार मेद धातूचा आहे आणि मेद धातूनच बनलेली असते किडनी, असं त्यांचं म्हणणं आहे. वृक्काचं मेद धातून वृक्क बनतं. तर मग तुमची पॅथॉलॉजी फक्त डायबिटीसमधनं रूपांतरित किडनी फेल्युअरमध्ये झाली असते, एकूण मेद धातूचाच तो दृष्टीचा परिणाम आहे ना. तर मला असं वाटतं की डायबिटीसच्या काही औषधाचा सुद्धा त्यावर वाईट परिणाम होत असावा. पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे कोविड नंतर माझ्या पाहण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा सुद्धा वाईट परिणाम सध्या वाटतोय. कारण पूर्वीचे जे मॉलिक्युल्स होते ते फार कमी होते आणि तेवढेच वापरले जायचे, पण आता खूप मोठ्या प्रमाणात नवीन नवीन मॉलिक्युल यायला लागलेत. तर ते संशोधन कितपत झालंय किंवा त्याच्यावर प्रयोग कितपत झालेत हे माहीत नाहीये. 10 वर्ष लोकांची किडनी बाद झाल्यानंतर मग परत संशोधन करून अरे हे ड्रग खराब होतं म्हणून येणं झालं, हे बंद करणं हे संयुक्तिक नाही आहे. त्यामुळे आत्ताच त्याच्यावर विचार व्हावा आणि त्याच्यावर संशोधन व्हावं आणि लवकरात लवकर जे नको आहेत असे मॉलिक्युल काढून टाकले पाहिजे अशी औषधं, तर किडनी फेल्युअरचं प्रमाण कमी होईल असं वाटतं. आता ही झाली महत्त्वाची कारणं. आता बिनमहत्त्वाच्या कारणात, बिनमहत्त्वाचे म्हणण्यापेक्षा कमी महत्त्वाचे म्हणतो मी, तर त्याच्यामध्ये काय असावं. आयुर्वेद सांगतं की एक आजार उत्पन्न होत असताना तो त्याचीच कारणं घडतील असं नाहीये. बरोबर. तर परतंत्र आजार आयुर्वेदानं वर्णन केलेले आहे. म्हणजे तुम्हाला मूळव्याध झाला असेल तर त्या मूळव्याधाचा कॉम्प्लिकेशन म्हणून मूत्राघात, मूत्राश्मरी म्हणजे मुतखडा होणं किंवा मूत्राघात म्हणजे किडनी फेल्युअर होणं हे त्याचं कॉम्प्लिकेशन असू शकतं. त्यामुळे मुळात तो अर्श म्हणजे तो मूळव्याध तुम्ही ट्रीट करायला पाहिजे, आपोआप तुमचं किडनी फेल्युअर सुधारणार असतं. अपानवायूचं क्षेत्र म्हणजे आपण जे खाल्लंय ते पचल्यानंतर ते त्यातला डेब्रिज सगळा जो खराब माल आहे तो संडास, लघवी आणि घाम या वाटे बाहेर पडायला पाहिजे. तो न पडता अडकून बसला की मग हा आजार होतो म्हणून सांगितलंय. तर वाताचा जो अपान जो खालच्या बाजूला राहतो वायू पोटामध्ये, तर तो याला कारणीभूत आहे असं आयुर्वेदाचं मत आहे. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे, त्या अपान वायूवर, म्हणजे हे किडनी फेल्युअरचं प्रमाण कमी येतं. आणि ह्याच्यामध्ये फास्ट फूड, जंक फूड असं खाल्ल्यानंतर पचनशक्ती कमी होते. पचनशक्ती कमी झाल्यामुळं गॅसेस होतात. आता हा पोटात झालेला गॅस म्हणजे एक प्रकारचा वात आहे की जो
वात मूत्राला सुकवतो म्हणून मूतखडा होतो आणि हाच मूतखडा पुढं ऑब्स्ट्रक्शन म्हणून काम करतो आणि त्याचा किडनीवर वाईट परिणाम येताना दिसतो. म्हणजे आयुर्वेदानुसार पोट चांगलं ठीक करणं ही खरं तर मूत्राघाताची म्हणजे किडनी फेल्युअरची ट्रीटमेंट आहे असं मला वाटतं. मग किडनी फेल्युअरमध्ये वयोमर्यादा ही अशी काय आहे का की ह्याच्या पुढं या एजच्या पुढं किडनी फेल्युअरचं प्रमाण जास्त आढळून आले किंवा लिंग मर्यादा म्हणजे जेंट्समध्ये आणि लेडीजमध्ये म्हणजे मेल फिमेल जर म्हटलं तर मेलमध्ये जास्त आहे किंवा असं काय पाहण्यात आलंय का किंवा अशा अनुभवातून तुमच्या? मला तर असं वाटतंय की मेल म्हणजे पुरुषांच्या मध्ये किडनीचं प्रमाण किडनी फेल्युअर जास्त असतं कारण मूत्राशयापासून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे स्त्रियांच्या मध्ये तो शॉर्ट असतो, युरेथ्रा शॉर्ट असतो. त्यामुळे मूतखडे शक्यतो स्त्रियांच्या लगेच पडून जातात, फार त्रासदायक नाही देत. पण पुरुषांच्या मध्ये ते अडकतात आणि मग हायड्रोनेफ्रोस सारखे जास्त परिणाम दिसतात. तर पुरुषांच्या मध्ये जास्त करून व्यसनांचे प्रमाण पण खूप असतात. तर व्यसनांचा सुद्धा किडनी फेल्युअरवर फार मोठा परिणाम होत असतो. सगळ्यात मोठा माझ्या बघण्यात आलेला म्हणजे माझा व्ह्यू असा आहे, मी जर पेशंट आला किडनी फेल्युअरचा तर प्रत्येकाला किडनीचं कलर डॉपलर पण करायला होतो. कलर डॉपलर म्हणजे फक्त सोनोग्राफी नाही तर रंगीत सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये किडनीमध्ये जाणारी रक्तवाहिनी आणि परत येणारी रक्तवाहिनी म्हणजे अशुद्ध आणि शुद्ध, आर्टरी आणि व्हेन दोन्ही मी तपासून घेतो. ह्याचं कारण असं आहे की लोकांना हार्ट अटॅक माहीत आहे हो, की हृदयाला रक्तपुरवठा नाही झाला, तिथं मध्ये गुठळी अडकली, हार्टचं पंपिंग बंद पडताना हार्ट फेल्युअर होतं, हार्ट अटॅक माहिती आहे. पण लोकांना हे कुठं माहिती आहे की किडनीला पण अटॅक येतो. जर त्या आर्टरीमध्ये अडथळा निर्माण झाला असेल, क्लॉट असेल, रक्तवाहिनी चिंबली असेल, बारीक झाली असेल तर सतत परफ्युजन कमी होईल ना किडनीचं. मग रक्त पुरवठा जर कमी झाला तर किडनीचे सेल्स कशा काम करणार? बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आम्ही जिवंत आहोत, बरोबर आहे. म्हणजे काय तर आपण काही आहार घेतो, त्या आहारातनं आपल्या शरीराचं पोषण होतं आणि आपण श्वास घेतो, त्यातनं ऑक्सिजन मिळतो म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणतो. पण आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे सगळे सेल्सच आहेत ना, आपल्या पेशीच आहेत. किडनीच्या, लिव्हरच्या, मेंदूच्या, डोळ्याच्या पेशीच आहेत त्या. मग ह्यांना पण काय लागेल जिवंत राहायला? तेच परत की आहार लागणार आणि ऑक्सिजन लागणार. आता आहार आणि ऑक्सिजन पोटात गेला, आपला आहार तो पचल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन झालं, रक्तामध्ये आलं, ते त्याचं लिव्हर काय करतं, त्याचं जी हे बदलतं, म्हणजे त्याचं जे आत गेलेलं आहे, म्हणजे समजा कार्बोहायड्रेट आत गेले तर ते शुगरमध्ये रूपांतर करतं. तर ते रूपांतरण केलेलं असतं की लिव्हरनं आणि ते रक्तात आले. रक्तातनं त्या पेशींच्या पर्यंत, त्या किडनीच्या पेशींच्या पर्यंत ते जिवंत राहण्यासाठी कोण पोचवणार? रक्तच पोचवणार ना तो आहार, आणि ऑक्सिजन पण रक्तच पोचवणार. मग पेशी ती चांगली कार्य करत राहणार कारण त्याला ते पोषण मिळालं. आता जर हे पोषण रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळं, मग ते तंबाखू खाऊन असू दे किंवा काही रक्ताचे विकार होऊन असू दे, रक्त खराब होणं असू दे, तर मग त्याचं परफ्युजन कमी होत राहणार त्या किडनीचं आणि मग ती किडनी वीक होणार आणि वीक झाली की ते त्या पद्धतीनं काम करून शरीरातले दोष बाहेर टाकण्याचं त्याचं प्रमाण कमी होऊन जाणार. तर असं असेल तर आपल्याला विचार कशाचा करायला लागेल? तर रक्ताचा. म्हणून कलर डॉपलर करून घेतो. जर त्याच्यामध्ये अडथळे असतील तर रक्तवाहिन्या विकसित करणाऱ्या, रक्त प्रसादन करणाऱ्या आयुर्वेदामधल्या ज्या औषधे आहेत इथं उत्तम काम करताना आढळून येतात. त्यामुळं क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये सुद्धा आयुर्वेदाचे रिझल्ट खूप चांगले आहेत. मग किडनी फेल्युअरमध्ये जसं तुम्ही म्हटलात की कलर डॉपलर करून घेतो, तर याशिवाय बेसिक काही ट्रीटमेंट असतात का रक्तातल्या तपासण्या किंवा की ज्यांना आपल्याला कळू शकेल की बाबा किडनी फेल्युअरकडे हा पेशंट चाललाय? हां, रक्ताची तपासणी म्हणलं तसं युरिया क्रिएटिन करावं लागतंच, सोनोग्राफी करायला लागतेच, कधी कधी सिटी ॲबडॉमिन पण करावं लागतं. म्हणजे ह्यातनं जर काही दोष असतील, म्हणजे अगदी ट्यूमर समजा असेल तर तो सुद्धा समजायला मदत होते. म्हणजे ह्या झाल्या तपासण्या. आता याला स्पेसिफिक ट्रीटमेंट मी सांगितलं तसं मी विचार करतो काय की ह्यातलं वात, पित्त, कफ काय बिघडले आणि सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. मेदाचा धातू म्हणजे किडनी आहे, वृक्क आहे. मग त्या वृक्कावर काम करायचं तर मेद धातूतले दोष आपल्याला बाहेर काढून टाकले पाहिजेत. मग तशा पद्धतीच्या ज्या औषधी वर्णन केलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये तशा द्याव्या लागतात. फक्त मूत्राला औषध म्हणजे डायुरेटिक वापरत राहणं म्हणजे ट्रीटमेंट नाही आहे. बरोबर. कारण उलट काय होतं, मी किडनी फेल्युअरमध्ये पाहिलेलं आहे की ज्यांना डायुरेटिक चालू आहेत, डायट्रोसारखे किंवा इतर लॅसिक्स सारखे, तर काही दिवसांनी त्यांची किडनी लवकर खराब होते. म्हणजे ते लवकर लँड होतात की ज्यांना डायलिसिस लागू शकतं. डायलिसिसमध्ये काय होतं की तुमची किडनी जे फंक्शन करतं तेच फंक्शन तुमच्या मशीनमधून करून घेतलं जातं.
मग हे डायलिसिस का लागतं, तर तुमची किडनी काम करत नाही म्हणून. मग त्याचं जर तुम्ही परफ्युजन उलटं वाढवलं किडनीचं, किडनीला चांगलं पोषण दिलं, तर किडनी परत काम करायला लागेल. त्यामुळे तपासणी करून त्या त्या आजारानुसार, मी जसं म्हटलं मगाशी की पाईल्स आहे त्याला, मग त्यातनं किडनी फेल्युअर उत्पन्न, तर पाईल्सचे औषध द्या. किडनी फेल्युअर सुधारणार आहे त्याचं. पोट खराब होतंय तर पोटासाठी औषध द्या. रक्त खराब झाले म्हणून किडनी फेल्युअर आहे, रक्त प्रसाधन करणारी औषध द्या. म्हणजे आपली ट्रीटमेंट ही स्पेसिफिक ज्या कारणातनं घडते त्या कारणांची असते. त्यामुळे उपशय कायमचा मिळतो. अलग लक्षात, म्हणजे तो बरा होतो, तो पूर्ण बरा होतो. त्याला सतत मेडिसिन लागतं असं होत नाही शक्यतो. मग किडनी फेल्युअर होऊच नाही म्हणून मॉडर्न नुसार आणि आयुर्वेदिक विचारानुसार जर हे केलं तर प्रतिबंध कसा करायचा? दोन्ही. आता मी जसं म्हणालो की किडनीचे जे किडनी आजार होण्यासाठी जी कारण आहेत ना ती इलिमिनेट करणं. मी मगाशी म्हणलं तसं किडनीचं परफ्युजन खराब झालंय, म्हणजे मॉडर्न नुसार विचार केला तर तुम्हाला रक्तवाहिनी दिसली ना ब्लॉक आहे तिथं, मग स्टेंट घालतात. ते स्टेंट घातल्यानंतर परफ्युजन वाढतं, किडनी सुरक्षित राहते. मूतखडा खूप मोठा आहे की जो पडूच शकत नाही आता नलिकेतनं, तर तो काढलाच पाहिजे ना त्या क्षणी. बरोबर. मग तो काढून टाकला, मूत्र व्हायला लागलं, बरा होणार आहे पेशंट. इन्फेक्शन दिसते, मग ॲलोपॅथीमध्ये काय वापरतील, अँटीबायोटिक वापरतील. तर हे ॲलोपॅथीचा व्ह्यू झाला. आता आयुर्वेदिक व्ह्यू काय आहे की काही विषग्न औषधं सुद्धा वापरायला लागतात. म्हणजे जी बाकी इतर कारण आहेत, मी म्हटलं तसं मूळव्याध बरा करणं, पोट साफ करणं, हे सगळ्या गोष्टी आहेतच त्यामध्ये. पण आणखी मुद्दा आहे तो विषग्न गोष्टी करण्याचा. काही रसायनं म्हणजे काही केमिकल्स पोटात गेल्यामुळं, जी आपण अन्नातनं पण खातोय आता सध्या सगळे जे कीटकनाशकांनी ह्याच्यात मारलेले दिसतात, त्याबरोबर तसंच काही ड्रग्स म्हणजे औषधं ॲलोपॅथी सतत, म्हणजे लोकांना थोडं काहीतरी वेदना व्हायला लागली, जरा डोकं दुखायला लागले की मेडिकलमध्ये जातात, डोक्याची गोळी द्या. तर पाय दुखायला लागतो, गुडघा दुखायला लागली, गुडघ्याची गोळी द्या. सगळे जे पेन किलर आहेत ही वॉटर रिटेन्स करणार आहेत ना. ते क्वचित खाणं गोष्ट वेगळी, आणि ते वारंवार जर झाले तर ते किडनीला नक्की हानिकारक असतात. तुम्ही कुठलेही ड्रग घ्या आणि ॲडव्हर्स ड्रग इफेक्ट म्हणून गुगलला टाका, तुम्हाला लगेच दिसेल की हे किडनीसाठी मारक आहेत. कुठलेही पेन किलर. कारण का, ते पेन किलिंग करत असताना ते ड्रग जे इलिमिनेट होतं, शरीराच्या बाहेर टाकलं जातं, त्याच्यासाठी किडनीचा वापर होतो, आणि मग ती किडनी लवकर खराब व्हायला लागते. त्यामुळे किडनी फेल्युअरमध्ये विचार ड्रग्सचा सुद्धा करणं आवश्यक आहे, आणि ते अवॉइड करणं. ते अवॉइड करणं ही एक गोष्ट झाली. पण आता झालेच किडनी फेल्युअर आणि त्याचं कारण आपल्याला विष दिसते की असे काही केमिकल्स आहे, तर त्याला विषग्न म्हणजे आयुर्वेदामध्ये स्थावर आणि जंगम विष सांगितले, जे प्राण्यांच्यापासून होतात ते आणि जे केमिकलमुळे होतात ते. तर त्याच्या विरोधी काही औषधं आहेत सांगितले आयुर्वेदानं की ही विष नष्ट करतात शरीरातल्या, तशी विषग्न औषधं वापरत राहणं. मग आयुर्वेदामध्ये यासाठी काय करता येतं किंवा कशा प्रकारची ट्रीटमेंट किडनी फेल्युअरच्या पेशंटना देता तुम्ही, किंवा आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? मूत्राघात हा एक स्वतंत्र चॅप्टर अध्यायच ठेवलेला आहे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये. मूत्राघात हा एक विशेष अध्यायच सांगितलं. त्याचं कारण असं आहे की इतर जेवढे मोठे आजार सगळे सांगितलेत की ज्याच्यामध्ये हृदरोग असेल, हृदयाचे विचार असेल, किंवा एखादा ग्रहणी म्हणजे पोट खराब होण्याचा आजार असेल, मूळव्याध असेल, असे वर्णन करत असताना किडनी फेल्युअरच्या मूत्राघात म्हणून वर्णन करताना, कारण ह्या किडनी फेल्युअरमुळं ताबडतोब रुग्णाला जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो हे त्यांना माहीत होतं, आणि म्हणून त्यांनी तो स्वतंत्र अध्यायच वर्णन केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितले की पहिल्यांदा परतंत्र आजार बरे करा. जसं मी सांगितलं मागाशी की बाबा जे जे काही कारणं आहेत ती कारणं काढून टाका, त्याच्यासाठी ती ट्रीटमेंट चालू करायची, विषग्न औषधं द्यायची. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला पथ्यावर ठेवला पाहिजे. म्हणजे समजा मूतखड्याचं त्या काळात सुद्धा वर्णन आहे बरं का, म्हणजे ऑपरेशन काय आत्ताच मूतखड्याचं केलं जातं असं नाही आहे. 5000 वर्षापूर्वी सुश्रुताचार्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की मूतखडा कशा पद्धतीनं काढला जावा पाहिजे, म्हणजे त्याचं ऑपरेशन करताना कुठं कट द्यावा, कुठनं तो बाहेर काढावा, म्हणजे तो सरकवत खाली आणायचा कसा, मिल्किंग करत, यासह वर्णन आहे की कुठनं काढावा, तो काढल्यानंतर ती जखम कशी भरायला पाहिजे, त्यात पू होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे क्रिया, त्या सगळ्या अतिशय सुंदर वर्णन आहे ते मूतखडा काढण्याचं. आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर त्याला औषध लावून परत पथ्यावर कसं ठेवायचं आहे त्याला, म्हणजे पू होऊ नये म्हणून त्याला डाएट कसं द्यावं ह्याचं सुद्धा वर्णन करून ठेवलं आहे. आणि त्यानंतर त्याला एक काढा करून किंवा तेल सिद्ध केलेल्या तेलामध्ये अवगाह स्वेद सांगितलाय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आपली जागा किडनी ह्याची बुडेल
किडनीची आणि मूत्राशयाची, अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये बसवून ठेवायचं आहे आणि त्याला थोडासा घाम आणून द्यायचा आहे. तर सुंदर वर्णन आहे आयुर्वेदातलं ह्याचं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे पोटातली औषधं आहेतच की जी बेसिकली आपल्याला डायुरेटिक म्हणून काम करतात, पण त्याबरोबरच त्यांनी सांगितलेल्या ऑपरेशन नंतरच्या गोष्टी पाळणं सुद्धा गरजेचं आहे. खूप चांगली माहिती सरांनी दिली. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की क्वेश्चन्स इन माइंड या युट्यूब चॅनलमध्ये जे डॉक्टर येतात ते आपलं अनुभव शेअर करत असतात आणि तुम्हाला जर डॉक्टर शशिकांत कुंभार सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांची पूर्ण माहिती, त्यांच्या क्लिनिकची पूर्ण माहिती, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सर, जर एखादा पेशंट, आता हल्ली आपण ऐकतो की किडनी फेल्युअरमध्ये पेशंट होता, आता त्याचं डायलिसिस सुरू आहे, तर डायलिसिस सुरू असताना तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ शकता का किंवा चालते का? आणि आयुर्वेद त्या डायलिसिसमध्ये असलेल्या पेशंटला ट्रीटमेंट देताना काय काम करतो, कसं काम करतो? आता कसं आहे, डायलिसिसमध्ये असलेले रुग्ण जे असतात तर त्यांच्यामध्ये युरिया क्रिएटिनिन इतकं वाढलेलं असतं की त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. डायलिसिस म्हणजे काय, तर आपण किडनी जे फंक्शन करते, जे विषद्रव्य काढून टाकते, तशी मूत्रोत्पत्ती मशीनमधनं करून घेणं. आपल्याला ज्यावेळेला हे काम करायचं आहे आयुर्वेदामध्ये, तुम्हाला ज्यावेळेला किडनीवर काम करायचं आहे त्यावेळेला डायलिसिस चालू असताना सुद्धा औषधं आपली देऊ शकतो, कारण त्या औषधांचं इंटरॅक्शन, ड्रग इंटरॅक्शन ज्याला म्हणतात, दोन औषधे एकत्र देऊ नये, हे त्या आपल्या ॲलोपॅथीच्या औषधावर होऊ शकत नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो, तुम्ही देऊ शकता. आता याचा इफेक्ट कितपत येतो ते सांगतो. 40 डायलिसिसच्या आधी जर पेशंट आपल्याकडे आला तर त्याला रिव्हर्स करण्याची शक्यता जास्त असते. 40च्या पुढे ज्यावेळेला डायलिसिस जातात त्यावेळेला त्याची किडनी श्रिंक व्हायला चालू झाली असते. जसं तुम्हाला कुबडी देऊन चालायला लावलं आणि पाय ठीक करायचा असेल तुम्हाला, तर कुबडी जोपर्यंत तुम्ही टाकणार नाहीये तोपर्यंत तुमचा पाय काम करणार नाहीये. बरोबर, कारण ती डिसयूज ॲट्रोफी असते. तुम्ही ती गोष्ट वापरली नाही, शरीर ती काढून टाकणार 100%. बरोबर. त्यामुळं जर डायलिसिस सतत होत राहिले तर किडनीचं शरीर नैसर्गिकरित्या त्याचं परफ्युजन म्हणजे ब्लड सप्लाय हळूहळू कमी करतो, त्यामुळे किडनी ॲट्रोफिक होत जाते. मग त्याच्यावर आयुर्वेदिक औषधांचा परिणाम दिसत नाही ना. मग ह्यामध्ये काय करता येईल की ज्यांना खूपच झाले डायलिसिस तरी पण त्यांनी आयुर्वेद का घ्यावं औषध त्या डायलिसिस बरोबर? तर बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे की डायलिसिस ज्यांना चालू असतं त्यांच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम ह्याचं जे प्रमाण शरीरातलं आहे ते शरीरातली संपूर्ण इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी कशी कन्झ्युम करायची ठरवत असते. आणि तो जो इलेक्ट्रिक बॅलन्स आहे, इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स आहे शरीरामधला, तो मेंटेन नैसर्गिकरित्या खूप छान राहत असतो. पण ज्यावेळेला किडनीतनं तुम्ही मशीननं काढता त्यावेळेला ते मशीनवर आपण फीड करावं लागतं की पोटॅशियम किती ठेवायचं आणि सोडियम किती ठेवायचं. त्यामुळं काय होतं की हा बॅलन्स जर चुकला शरीराचा तर मग त्याचे इतर ऑर्गन्सवर वाईट परिणाम होतात. अगदी हृदयावर सुद्धा, हृदय सुद्धा चालतं, त्याला इलेक्ट्रिक इम्पल्स आहे, सिग्नल्स आहेत ते. मग त्यातला इलेक्ट्रिक इम्पल्स भेटला तर हार्ट अटॅक लगेच येऊ शकतो. त्याला कार्डियक अरेस्ट म्हणूया आपण, हार्ट अटॅक म्हणण्यापेक्षा कार्डियक अरेस्ट बसू शकतो. मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो इलेक्ट्रिक इम्बॅलन्सचा. सोडियम एकदम अति कमी झालं तर पेशंट बडबडायला लागणार, असंबंध होणार, कोमात जाणार. तर ह्या गोष्टी घडू नयेत आणि त्या ऑर्गन्सनी ते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स टिकवावा म्हणून आयुर्वेदिक औषध इथं काम करू शकतात. म्हणजे डायलिसिस चालू असलं तरी आयुर्वेदिक घ्या आणि डायलिसिस कमी असतील तर घ्याच, म्हणजे तुम्हाला डायलिसिसला टाळायचं असेल तर. आणि ज्याला डायलिसिस चालूच नाही त्यानं तर 100% आयुर्वेदाकडे यायला पाहिजे, म्हणजे ते डायलिसिसमध्ये लँडच होणार नाही. तर या तिन्ही पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. मग तुम्ही आतापर्यंत अनेक पेशंट ट्रीट केले, तर त्यातले काही अनुभव सांगू शकाल का, जेणेकरून आत्ता ज्यांना किडनी फेल्युअर झालाय किंवा किडनीचे काही आजार आहेत जे फेस करायला लागलेत त्यांना सुद्धा एक उभारी येईल आणि एक मार्ग सापडेल? हो, नक्कीच. असे अनुभव खूप आहेत. म्हणजे आता इतक्या वर्षाची प्रॅक्टिस झाली त्यामुळे अशा पेशंट खूपच झालेले आहेत. पण त्यातला एक पेशंट आठवणीत राहण्याजोगा एक किस्सा आहे म्हणून सांगतो. माझ्या मित्रांच्याच एक सासूबाई, कोविडचा पहिली लाट त्यावेळेला चालू झाली, 2020 माझ्यामध्ये, आता 4 वर्ष होत आली त्याला. तर त्या मित्राचा मला फोन आला की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. आणि का ॲडमिट केलं तर म्हटलं त्यांना डायबिटीस खूप वर्ष होता आणि आता किडनी फेल झाली म्हणून सांगितलं आणि डायलिसिस करायचं आहे. आणि डायलिसिसच्या अगोदरची पहिली क्रिया काय आहे तर किमान कॅथेटर तरी पेशंटला घातला पाहिजे मूत्रमार्गे.
आणि त्या खेड्यात राहणाऱ्या आजी, शेतात काम करणाऱ्या, तर त्यांना ते कॅथेटर लघवीच्या मार्गाला घालणं अजिबात पसंत नाही, ते ऐकतच नाही आहेत. आणि ते केल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि तू जाऊन तिथं पाहणार काय? तर म्हटलं मी जातो. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला काय झालं होतं की अतिशय धो 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 पाऊस चालू होता. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या मार्गावर गाडीचं चाक बुडेल एवढं मोठं पाणी जमा झालं होतं. तरी सुद्धा मला ते स्वतः घ्यायला आले. मग ते आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितलं की आजी माझं ऐका, तुम्ही फक्त काय करा, आत्ता तात्पुरतं कॅथेटर घालून घ्या, 1, 2, 3 काय डायलिसिस करायचे होऊन जाऊ दे. औषध कोण देणार आहे? आपणच देणार आहे. तुम्ही इथं डिस्चार्ज म्हणून बाहेर पडला की आपण तुम्हाला लगेचच्या लगेच औषध चालू करू, छानपैकी कमी होईल. कारण आत्ताच तुमचं लक्षणं दिसत आहेत, तर तुम्ही कशाला काळजी करतो? फक्त लॉकडाऊन असून सुद्धा डॉक्टर असल्यामुळं आणि मला आत ICU मध्ये जायची परमिशन मिळाल्यामुळं इतका मोठा बदल घडला की त्या आजी तयार झाल्या आणि त्यांनी कॅथेटर घालून घेतला. कॅथेटर घातला, मूत्र चालू झालं आणि 3 डायलिसिस 2-3 झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला की पुढच्या डायलिसिसला आठवड्यातनं 1-2 वेळा या तुम्ही, असं सांगून त्यांनी पाठवलं. पण त्या डायरेक्ट क्लिनिकला आल्या. लॉकडाऊनमध्ये आपलं क्लिनिक मित्रम आयुर्वेद कधीही बंद नव्हतं, 1 दिवस नाही, नॉट अ सिंगल डे. त्यामुळं मी त्यावेळेला क्लिनिक चालूच होतं. आल्यानंतर त्यांना तपासलं, आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान केलं की ज्याच्यामध्ये डायबिटीसचा म्हणजे प्रमेहाचा उरकावर आलेला परिणाम होता. आणि त्यांना औषधं चालू केली. त्यानंतर आज तागाय 2024 पर्यंत त्यांचं एकही डायलिसिस झालेलं नाही, गरजच पडलेली नाही. तर युरियाकडनं त्यांचं आता चांगलं राहतं, त्या घरीच असतात आणि काम करतात घरातलं सगळं. तर ही सगळ्यात मोठी घटना होती की ज्याच्यामध्ये आपण समजावून सांगितल्यानंतर रुग्णामध्ये किती मोठा बदल घडू शकतो. तर अशा आणखी बरेचसे अनुभव आहेत. म्हणजे काही जणांना मूतखडा झाला होता, त्यामुळे किडनीला इन्फेक्शन होतं, ते इन्फेक्शन अँटीबायोटिकनं कव्हर होईना, त्यामुळे युरियाकडनं वाढत 3, 4, 5 असं जायला लागलं, 7 पर्यंत आलं आणि मग पेशंट रुग्ण पोहोचला. आत्ता ह्या पेशंटना ट्रीट करून कित्येक वर्ष झाली आहेत. त्यांचं क्रिएटिन अगदी काही नॉर्मल आलं, काही जणांचं नाही, काही जणांचं पूर्ण नॉर्मल आलं, पण काही जणांचं 1.7 किंवा 1.9 अशा पद्धतीने राहते. ते मजेत आहेत. म्हणजे ते कुठल्याही ॲलोपॅथीच्या ड्रगवर नाही आहेत, स्वतःचं काम अगदी व्यवस्थित करू शकतायत आणि सगळं व्यवस्थित मेंटेन करू शकतायत. असेच आणखी खूप अनुभव आहेत. म्हणजे एक पेशंट तर कोविडचा नाही, कोविडच्या अगोदरची ही घटना आहे, 2018-17ची असेल साधारण, की तो रुग्ण अल्कोहोलिक आणि अल्कोहोलमुळं बिलरुबिन खूप वाढलं, कावीळ झाली, ॲडमिट केल्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअर चालू झालं. किडनीचं लिव्हरचा परिणाम परत किडनीवर दिसायला लागला. किडनीच्या व्हॅल्यू एवढ्या वाढल्या क्रिएटिनची की तुम्ही आजच्या डायलिसिस करा किंवा पेशंट घरी घेऊन जाणार असं सांगितलं. पेशंटची आर्थिक कुवत एवढी फारशी काही नव्हती की एवढं तुम्ही सतत करत राहणं डायलिसिस, त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते म्हणाले की मी डिस्चार्ज घेतो आणि तुमच्याकडेच येणार. आणि ते मित्र त्याला घेऊन आल्यानंतर मग त्यांना तपासलं, म्हटलं की तुम्ही आता खरं तर खूप कॉम्प्लिकेशनमध्ये डायरेक्ट ICUतनं माझ्याकडे आला, तर मी सांगतो तेवढं करा, तुम्हाला हे कमी होऊन जाईल. आणि मी सांगल तसं त्यांनी पथ्य पाळलं, औषधं चालू केली, लिव्हर फेल्युअर सुद्धा कमी आलं, किडनी फेल्युअर सुद्धा कमी आलं. आत्ता तोच माणूस आत्ता 2024 पर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याच हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून कित्येक वर्ष काम करतोय आणि त्याला कसलंही लक्षण नाही. दारू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पेशंटनं दारू सोडलेली आहे, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. खूपच चांगले अनुभव आणि मला असं वाटतं की मनाला उभारी देणारे अनुभव सरांनी सांगितले. आणि त्याच्यामागं पेशंट म्हणजे दारू सोडली किंवा व्यसन मुक्त झाला तो आणि त्यामुळं सुद्धा कुठेतरी बरं व्हायला पण मदत झाली. सर, मग या आजाराविषयी काही गैरसमज आहेत का? आहेत ना किडनी फेल्युअरच्या. कारण मी म्हटलं तसं लोकांना काय वाटतं की लघवी नाहीच झाली म्हणजेच किडनी फेल्युअर, तर तसं काही नाही आहे. मूत्रोत्पत्ती होत असताना, काही वेळा फ्लुइड बाहेर जात असताना सुद्धा आपल्याला लघवीला म्हणजे हे असू शकतो. दुसरं म्हणजे कारणं जी सांगितली त्यात आणखी एक कारण राहिलं किडनी फेल्युअरचं की मोठे आजार म्हणजे मलेरिया, टायफॉइड किंवा डेंग्यू सारख्या आजारामध्ये आणि आता कोविडमध्ये सुद्धा त्या आजारांचा परिणाम किडनीवर होतो आणि त्यामुळे सुद्धा किडनी फेल्युअर झालं असतं, तर ती कधीच बरे होणार नाही, कायम डायलिसिस लागणार, हा मोठा गैरसमज आहे. किंवा आयुर्वेदिक औषधं ह्याच्यावर काय काम करणार? कारण
काही लोक मुद्दामच गैरसमज पसरवतात की उलट आयुर्वेदिक औषधाने किडनी फेल होईल, तू कशाला घ्यायला लागलायस. तर हे आयुर्वेदिक औषधांच्या विषयी नसतं, ऍक्च्युली हे असतं कशाविषयी, जे भोंदू बाबा लोक, जे डॉक्टर नाहीत, जे पदवीधर आयुर्वेदीय चिकित्सक नाहीत, अशा लोकांच्याकडे जाऊन काहीतरी एखादा दुसरंच काहीतरी काम करतोय आणि मी औषध देतोय असं म्हणणारे असतात. ते बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये स्टिरॉइड मिक्स करून लोकांना वापरत राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून किडनीवर येतो आणि किडनी खराब होते. आणि लोकांचं मत काय होतं, आयुर्वेदिक औषधाने किडनी खराब झाली म्हणजे बदनाम आयुर्वेद होतोय. बरोबर. उलट कित्येक रुग्णांना किडनीच्या आजारात आयुर्वेद बरा करतोय. तर अजिबात हानिकारक औषधं न वापरता आपण सुखानं ह्यातनं किडनी फेल्युअरमधनं बाहेर येऊ शकतो अशी औषधं आयुर्वेदात आहेत आणि लोकांना ते समजायला गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. खूप चांगली माहिती दिली आणि या ठिकाणी प्रत्येक पॉडकास्टला मला असं वाटतं की जे लोक बघतात त्यांना कुठेतरी हे पण जाणवत असेल की अलीकडं भोंदू बाबा म्हणजे सरांनी जे सांगितलं तर अशा गोष्टींकडं आपण जाणं टाळलं पाहिजे आणि जे सर्टिफाईड आहेत, जे खरोखर डॉक्टर आहेत, त्यांचा वैद्यकीय सल्लाच हा आपण घेतला पाहिजे. सर, आता किडनी फेल्युअरमुळे तुम्ही म्हणालात की पायाला सूज येते किंवा जी लक्षणं सांगितली, तर तुमच्या पाण्यात कधी असे अनुभव आलेत का की यातली समजा लक्षणच नाही आहे आणि फक्त क्रिएटिनिन वाढलं, असं कधी काय झालंय का? अगदी अगदी निश्चित. हे अलीकडच्या काळात जास्त दिसलं मला, म्हणजे जुन्या ह्याच्यापेक्षा म्हणजे एक पेशंट काही लक्षणं नाहीत आणि आडीमल्लाईच्या डोंगरात चढायला गेले आणि निम्म्या गेल्यानंतर अचानक त्यांना धाप लागायला लागली. त्याच्या अगोदर काही नाही, पेशंट फिट, अचानक धाप लागायला लागली, पायांना सूज नाही, काही नाही पेशंटच्या, मग त्यांना खाली आणावं लागलं. आणि मग त्यांनी ज्यावेळेला तपासणी केली त्यावेळेला समजलं की त्यांना ॲक्यूट रिनल फेल्युअर आहे. ह्याला ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणतात, अचानक झालेली गोष्ट. तर अशा घटना सुद्धा घडू शकतात की ज्याच्यामध्ये त्यांचे बीजद्रव्य साठवलेत पण शरीर कॉम्पेन्सेट करत राहिलं त्याच्याशी, म्हणजे त्याच्या साहचर्यात राहिलं फक्त, त्यामुळे लक्षणं दिसत नव्हती. आणि एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये ते एकदम तुमच्या समोर उभारलं, तर त्यांना लघवी चांगलीच होत होती पण बीजद्रव्य बाहेर पडून साठत 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 ह्या लेवलला गेली की ज्या वेळेला ते चढायला गेले त्यावेळेला त्यांना ती लक्षण जाणवलं. मग असं सुद्धा होऊ शकतं. थोडक्यात किडनी फेल्युअर हे जरी गंभीर असलं तरी त्याला घाबरण्याचं काही कारण नाही, की एखादा पेशंट डायलिसिसवर वगैरे असेल तरी तो सुद्धा रिव्हर्स होऊ शकतो आणि तो बरा पण होऊ शकतो किंवा त्याची ॲलोपॅथीची गोळ्या ज्या आहेत या कमी कमी होत तो एक निरोगी किंवा निरोगी म्हणणार नाही मी पण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. हो नक्कीच, आयुर्वेदामध्ये तसंच आहे की मी म्हणलं मगाशी म्हणाल तसं 40च्या आत डायलिसिस असेल तर तो पूर्णच रिव्हर्स होऊ शकतो, शक्यता जास्त असते. मी काय प्रत्येक पेशंट 100% असं म्हणत नाही, पण तो बरा होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जर त्याला डायलिसिस जास्त होत असेल तर त्याचं लाईफ आपल्याला लाईफ स्पॅन वाढवता येईल, कारण खूप दिवस जर तो ते डायलिसिस करत राहिला तर त्याच्या इतर ऑर्गन्सवर परिणाम होणार असतो, तर तो पण आपल्या औषधांना टाळता येतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आपण आयुर्वेदासाठी वापर करू शकतो. खूपच चांगली माहिती दिली आणि आयुर्वेदाचं कुठंतरी मंत्रच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जे स्वस्थ आहेत त्यांना स्वस्थ ठेवणं आणि ज्यांना आजार झालेत ते आजार त्यांचे कसे बरे होतील यासाठी प्रयत्न करणं. तर सर, हा किडनी फेल्युअर हा विषय आज आपण घेऊन आलो आणि त्याबद्दल तुम्ही अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आणि तुम्ही या पॉडकास्टला वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आणखीन कोणते विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे यावं, तुमच्यापर्यंत यावं याची देखील सजेशन्स द्या. आणि मला असं वाटतं की किडनी फेल्युअर हा जो आजार आहे हा जरी गंभीर असला तरी त्या आजाराकडे गंभीरतेनं पाहण्यापेक्षा आपण आपल्यात काय बदल करू शकतो आणि योग्य मार्गदर्शन आपण जर घेतलं तर किडनी फेल्युअर किंवा इव्हन डायलिसिस सारखे जर पेशंट डायलिसिसवर असतील तर ते सुद्धा रिव्हर्स होऊ शकतात, हे आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून सरांच्या मार्गदर्शनातून कळलेलं आहे. आणि यापूर्वीचे देखील पॉडकास्ट जर पाहिले नसतील तर जरूर पाहिजे. आपण डायबिटीज, फॅटी लिव्हर, डेंटल इम्प्लांट यासारख्या विषयांवर केलेले आहेत आणि आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टला.